आली. तुमच्या आई वडिलांनी तुमच्यावर टाकलेला विश्वास आणि तुम्ही शेतीप्रती दाखवलेलं तुमचं कृतज्ञता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण एक दिवस असा येणार आहे, मी माझ्या भाषणामध्ये नेहमी सांगतो, ह्या जगात 3च लोक जिवंत राहणार आहे. एक डॉक्टर, एक राजकारणी आणि एक शेतकरी. राजकारणी कशा जिवंत राहणार आहे? राजकारण्यांकडे किती पैसा आहे वेगळं सांगू तुम्हाला? किती पैसा आहे काही सांगायची गरज नाही. राजकारण्यांकडे कुठल्याही पक्षाचा असो, साधा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा माझ्या गावातला कडक कपडे घालून फिरतो. तर आमदार खासदारांची तो गोष्ट सोडूनच द्या. एकदा आमदार झाल्यानंतर माणसाकडे 4 व्हीलर यायला वेळ लागत नाही. राजकारण्यांकडे प्रचंड पैसा आहे, तो पैशाच्या जीवावर तो चंद्रावर सुद्धा राहिला जाईल. डॉक्टर कसा जिवंत राहू शकतो? डॉक्टर माहिती आहे कोरोना आल्यानंतर काय करायचंय, कशी काळजी घ्यायची, कुठल्या औषधं घ्यायची, कसं नाही करायचं, डॉक्टर सर्वाईव्ह करून जाऊ शकतो. शेतकरी कसा जिवंत राहू शकतो? त्याच्या पोटापुरती त्याच्याकडे जमीन आहे, त्याच्या पोटापुरतं पिकवल, जर त्याला रोग आला डॉक्टरकडे जाईल, बाबा एक पोतं गहू देतो, माझा रोग बरा करून दे. ह्या जगात 3च लोक जिवंत राहणार आहे. ना खडीवाले जिवंत राहणार, ना वाळूवाले जिवंत राहणार, ना कॉम्प्युटरची बटणं दाबणार